आशिषजी नमस्कार. आपल्याला आपल्या सर्व प्रेक्षकांना पण नमस्कार. अ, अतिशय महत्त्वाचा प्रश्नाने आपण याची सुरुवात करतो आहोत. आशिषजी कसं आहे, की ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला या लॅटिन अमेरिकन देशामध्ये हस्तक्षेप केला, त्यावेळेला असं सांगण्यात आलं, की जे मादुरो, जे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आहेत, हे माफिया आहेत, ड्रग डीलर आहेत आणि ते अमेरिकेमध्ये ड्रग सप्लाय करतात. त्याचा हात त्यांचा आहे. आणि मग त्यांना त्याच्या आधारावरती पकडण्यात आलं. अर्ध्या रात्री ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन त्यांनी त्या संदर्भामध्ये थंडर बोल्ट ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह नावाचं ऑपरेशन होतं. डेल्टा फोर्स उतरवल्या. मध्यरात्री मादुरोंना घरातनं उचललं आणि त्यांना अरेस्ट केली. आता त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकदाही त्यांनी उल्लेख केलेला नाही, की मादुरोंचा हा ड्रग डीलिंगमध्ये होता. म्हणजे त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना मादुरोला ड्रग डीलर म्हणून फक्त त्याचं नाव करून इंटरव्ह्यू करायचं होतं. खरं त्यांना तिथल्या तेलावरती ताबा पाहिजे होता. जसं इराणच्या बाबतीमध्ये आहे, की आता इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवतो आहे, न्यूक्लिअर वेपन्स बनवतो आहे, असा ते दावा करत होते. पण त्यांना न्यूक्लिअर वेपन्स बनवतोय की नाही याच्यात इंटरेस्ट नाहीये. त्यांना त्या ठिकाणी आयातुल्ला खामेनी नको होते. मूळ त्यांचा जो पर्पज आहे तो आता उघड झालेला आहे आणि तो म्हणजे त्यांना रेजिम चेंज, राजवटीत बदल तिथं पाहिजे होता. आणि त्यांना आयातुल्ला खामेनी त्या ठिकाणी नको होते आणि तेच त्यांनी केलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी एक साधारणतः 2 दिवसांपूर्वी तो अटॅक लॉन्च केला इस्रायल आणि अमेरिकेने दोघांनी. आणि हे करत असताना अमेरिकन काँग्रेसची परमिशन त्यांनी घेतलेली नाहीये. लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार युद्ध घोषित करण्याचा अधिकार हा अमेरिकन काँग्रेसचा आहे, हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा नाहीये. असं असतानाही हा एकतर्फी पूर्णपणे ज्याला आपण असं म्हणतो की हल्ला होता. बरं, हा हल्ला असताना कारण काय दिलं गेलं? ह्या कारणासाठी दिलं गेलं प्रिएम्प्टिव्ह अटॅक हा शब्द वापरला गेला. आता प्रिएम्प्टिव्ह अटॅकचा जी मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी अर्थ सांगतो. प्रिएम्प्टिव्ह अटॅकला आंतरराष्ट्रीय कायद्याची मान्यता आहे. याला संयुक्त राष्ट्र संघटना पण मान्यता देते. याचा अर्थ असा होतो, की मला जर एखाद्या घटकाकडनं धोका असेल, तर तो धोका होण्यापूर्वीच मी ऍक्शन घ्यायची आणि तो धोका न्यूट्रलाइज करून टाकायचा. म्हणजे मला एखाद्या देशाकडनं धोका आहे. आता उदाहरण द्यायचं झालं, तर जे पाक व्याप्त काश्मीर आहे, या पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी स्थळं आहेत. पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आहेत. त्या भविष्यामध्ये आमच्याकडे दहशतवाद पसरवतील, हिंसाचार पसरवतील, घुसखोर पाठवतील. त्याच्यापूर्वी ते दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करून टाकायचे. म्हणून भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध ज्याही कारवाया केल्या, इव्हन ऑपरेशन सिंदूर पहलगाम नंतर, ह्या सगळ्या प्रिएम्प्टिव्ह अटॅक ह्या तत्वावरती आधारलेल्या होत्या. आता यांनी सांगितलं, की इराण हा अण्वस्त्र बनवत असेल, अशी आम्हाला अशा प्रकारची भीती आहे आणि म्हणून आम्ही हा अटॅक करतो, कारण आम्हाला धोका आहे. आता त्यांनी असाच प्रकार करून 2003 मध्ये इराकमध्ये हस्तक्षेप केला होता, की सद्दाम हुसेन आपल्या घरामध्ये केमिकल वेपन्स बनवतो आहे आणि म्हणून त्यांनी सद्दाम हुसेनला 2003 मध्ये पकडलं, त्याला फासात लटकवलं. पण इराकमध्ये एकही केमिकल वेपन सापडलं नाही. एकही केमिकल वेपन सापडलं नाही. आणि आता त्यांनी हा इराणमध्ये प्रकार केला. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की इराणमध्ये त्यांना घुसण्याचा, कारण एक लक्षात घ्या, इराण काही व्हेनेझुएला नाहीये. इराण हा एक मोठा देश आहे. इराण इज अ रिजनल पॉवर. आकाराने, भौगोलिक आकाराने सुद्धा मोठा देश आहे. आणि जर तुम्ही इतर इस्लामिक देशांबरोबर इराणची तुलना केली, तर इराण त्यांच्या कुठल्या कुठे पुढे आहे. हे सगळे इस्लामिक देश, मग तुम्ही ज्यांचं नाव आता घेतलं, सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरीन, जॉर्डन, इजिप्त, हे सगळे देशांना इस्रायलने हरवलेलं आहे. यापूर्वी 3 युद्धांमध्ये इस्रायलनी त्यांना पूर्णपणे हरवलंय. पण एकमेव देश असा आहे, की ज्याला इस्रायल हरवू शकत नव्हता आणि ज्या इस्रायलला आपल्या अस्तित्वासाठी ज्याची प्रचंड भीती होती, आणि जो देश इस्रायलचं अस्तित्व धोक्यात आणू शकत होता, तो म्हणजे इराण आहे. आणि त्यामुळे या इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, या इराणकडे सुपरसॉनिक मिसाईल्स आहेत, आणि ते साठा 3,500चा आहे. त्यांची रेंज जवळपास 4 ते 5,000 किलोमीटरची रेंज असणारा हा देश आहे. यांच्याकडे प्रचंड मोठे ड्रोनचे साठे आहेत. आणि हा देश एकमेव असा इस्लामिक देश आहे पाकिस्तान नंतर, की ज्याच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याची कॅपॅबिलिटी आहे. आणि त्यामुळे कुठेतरी याची भीती इस्रायलला होती, की आपल्या अस्तित्वाला धोका हा इराणमुळे होऊ शकतो, विशेष करून इराणमधल्या खामेनी राजवटीमध्ये होऊ शकतो. त्यांचा राग खामेनीवरती का होता? त्यांना खामेनीला का उडवायचं होतं? त्यांना का मारायचं होतं? हे लक्षात घ्या. प्रथम तर हं. काय झालं, की आयातुल्ला खामेनी 36 वर्षांपूर्वी जेव्हा धार्मिक गुरु बनले, सर्वोच्च धार्मिक गुरु बनले इराणचे, 36 वर्ष, 1989 ला त्यांनी सत्तासूत्र हातामध्ये घेतली आणि सर्वोच्च बनले. तेव्हा त्यांनी काय केलं, की ज्या पद्धतीची राजवट इराणमध्ये धार्मिक राजवट आणली होती, तशाच पद्धतीची राजवट इतर इस्लामिक देशांमध्ये, ज्या ठिकाणी शियापंथी जास्त आहेत, म्हणजे लेबनन असेल,
इराक असेल, सिरिया असेल, या देशांमध्ये देखील तशाच प्रकारची राजवट आणण्यासाठी त्यांनी काही संघटनांना मदत करायला सुरुवात केली. त्यामध्ये हिजबुल्ला आहे, त्यामध्ये हौती आहे, त्यामध्ये हमास आहे आणि या संघटनांनी इस्रायलला टार्गेट करायला सुरुवात केली. त्यामुळे इराण आणि इराण पुरस्कृत संघटना याच्यामुळे इस्रायलवरती अटॅक व्हायला लागले आणि हे सगळ्या करण्यामागे आयातुल्ला खामिनी आणि त्यांची धार्मिक राजवट होती. त्यामुळे ही धार्मिक राजवट उलथवून पाडायची आणि त्याच्या पूर्वी तिथं शहा पहलवी नावाचा त्यांच्या ठिकाणी शासक होता. हा शहा पहलवी हा अमेरिकेचा पुरस्कर्ता होता. त्याला अमेरिकेने बसवलेलं होतं, पश्चिमी देशांनी त्याला बसवलेलं होतं आणि या शहा पहलवीला च्या काळामध्ये इतकी अमेरिकन संस्कृती इराणमध्ये आलेली होती की तिथं कोक कल्चर हे संपूर्ण इराणमध्ये आलेलं होतं. त्यामुळे आता शहा पहलवीचा मुलगा रजा पहलवी हा गेल्या 36 वर्षांपासून तो इंग्लंडमध्ये आहे. त्याला परत आणायचं. जसं तारिक रहमानला बांगलादेशचा पंतप्रधान बनण्यापूर्वी लंडनवरनं परत आणलं होतं, खालिदा जियाचा मुलगा, आणि जो आता बांगलादेशचा पंतप्रधान बनला. तशा प्रकारे रजा पहलवीला परत आणायचं आणि ही धार्मिक राजवट संपुष्टात आणायची, म्हणजे इस्रायलला धोका होणार नाही. त्यामुळे न्यूक्लिअर वेपन्स हे कारण नाहीये. एकमेव कारण आहे ते म्हणजे तिचं सत्तांतर घडून आणणं, राजवट बदलणं, आणि तेच त्यांनी केलं. आणि त्यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर 24 तासामध्ये ज्या पद्धतीचे मोसादनी ग्राउंड लेवलचे इंटेलिजन्स वर्क केलं आणि आता त्यांच्या जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत त्या रिव्होल्युशनरी गार्ड्स मध्ये मोसाद इतकी आतमध्ये घुसली आहे की त्यांनी बंकर्स मध्ये कोणत्या ठिकाणी आयातुल्ला खामेनी बसलेले आहेत त्यांची बैठक चालू आहे, त्याचे इंटेलिजन्स इनपुट्स अमेरिकेला दिले आणि अमेरिकेने पर्शियन गल्फ मधनं त्यांची जी डिस्ट्रॉयर वॉरशिप आहे त्या वॉरशिप वरनं आयदर त्यांनी टॉम हॉक नावाचं मिसाईल फायर केलं ज्याची 1600 किलोमीटरची रेंज आहे, 20 फूट लांब ते आहे आणि ज्याचा वापर अमेरिका सातत्याने करत आलेला अत्यंत अचूक मारा करणारं हे टॉम हॉक आहे. मागच्या वर्षी नायजेरियामध्ये त्यांनी वापरलं होतं आणि त्याला बंकर बस्टिंग बॉम्बर किंवा बॉम्ब असं म्हणतात की हा बंकर खोलून आतमध्ये चालला जातो हा टॉम हॉक, आणि त्यांनी तो वापरल्याची शक्यता जास्त आहे. किंवा त्यांनी F-35 जे 5th जनरेशन फायटर प्लेन आहे त्याच्या माध्यमातून बंकर बस्टिंग बॉम्ब्स टाकले असण्याची शक्यता आहे. अशा दोन, कारण अजून कशा पद्धतीने खामेनींना मारले गेले स्पष्ट झालेलं नाहीये, त्यांचं निधन झालं ते मारले गेले स्पष्ट झालेलं आहे, परंतु ही दोन शक्यता फार मोठ्या आहेत आणि त्यामुळे आता असं झालेलं आहे की तिथं खामेनी राहिलेले नाहीयेत. मात्र ही गोष्ट अमेरिका विसरला की इराणने ह्या गोष्टीची तयारी 10 वर्षापूर्वीच केलेली होती. खामेनींवरती का पहिल्यांदा असॅसिनेशनचा अटॅक झालेला नाहीये. ह्याच खामेनींना मारण्याचा पहिला प्रयत्न 1982 साली झाला. 1982 साली त्या असॅसिनेशन मध्ये त्यांचा डावा हात पॅरालाइज झालेला होता. त्यामुळे अनेकदा तुम्ही बघत असाल त्यांच्या डाव्या हातावरती एक शॉल अशी पांघरलेली असायची, तो त्यांचा पॅरालाइज झालेला हात आहे. त्यामुळे इराणला याची कल्पना असल्यामुळे इराण हा प्रिपेअर्ड होता. हेच अमेरिका चुकला. त्यांना असं वाटलं की आम्ही खामेनींना उडवला म्हणजे इराण संपला, असं अजिबात नाहीये. उलट ज्या पद्धतीने इराणने आता ज्या पद्धतीने भयानक आग ओकायला सुरुवात केली संपूर्ण आखातामध्ये, पहिल्यांदा आखातामध्ये असं युद्ध घडतंय अक्षयजी. पहिल्यांदा मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आजपर्यंत आखातामध्ये पहिलं गल्फ वॉर झालं, सेकंड गल्फ वॉर झालं. 1992 ला इराकनी सौदी अरेबियावरती एकाच देशावरती अटॅक केला, स्कर्ड नावाचं मिसाईल त्यांनी तिथं फायर केलं, तेवढंच झालं होतं. असं पहिलं युद्ध आहे की ज्याच्यामध्ये एका देशाकडनं 12 ते 14 देशांवरती अटॅक झालेत. आणि तुम्हाला सांगतो किती अटॅक्स आहेत, 1200 अटॅक झालेत, 1200. म्हणजे सायप्रस हा वेस्टर्न साईडला आहे, ओमान हा सदर्न साईडला आहे. सायप्रस पासून ओमान पर्यंत कोणीही सोडलेलं नाहीये. इतके भयानक अटॅक्स आजपर्यंत गल्फनी पाहिलेले नाहीयेत. आणि हे युद्ध इतकं लांबत जाणार आहे, ज्याच्याकडे दारू गोळा ज्याचा पहिला संपेल तेव्हाच हे युद्ध थांबेल. इतक्या भयानक पद्धतीने युद्ध शिलगलेलं आहे. आपल्याला युद्धामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर असतं, आपल्याला एका साईडच्या न्यूज देत आहेत, परंतु नुकतीच एक मेजर न्यूज आली आहे. कुवेतमध्ये अमेरिकेचे F-15 जगातलं सगळ्यात अत्याधुनिक फायटर प्लेन 15 फायटर प्लेन पाडले गेलेत. आता हे 15 फायटर प्लेन F-15 पाडले जात आहेत. आज तुम्हाला कल्पना आहे की आज लेबननला इस्रायलला अटॅक करावा लागतो, कारण लेबनन मधनं हिजबुल्लाने अटॅक सुरू केलाय, हौती गटाने येमेन मधनं अटॅक सुरू केलाय, हमासने अटॅक सुरू केलाय.
आणि आता ज्या पद्धतीने इराणनी रिटॅलिएशन केलेलं आहे हे इतकं भयानक आहे. त्याच्यासाठी अमेरिका प्रिपेअर्ड नव्हता. हे वॉर, आणि अमेरिकेला सगळ्या इस्लामिक देशांना काय वाटत होतं, सौदी अरेबियाला, कतारला, UAEला, की आम्हाला अमेरिका प्रोटेक्ट करेल, आमच्या ऑइलच्या खाणी ज्या आहेत, विहिरी, त्यांना प्रोटेक्ट करेल. पण ते होत आत्ताच नाहीये. बातमी आली आहे की आरामको ऑइल रिफायनरी शट डाऊन झाली आहे, कारण तिथे ती उडवली गेली आहे इराककडनं, एक्झॅक्टली. इराणकडनं. तुम्ही दुबईच्या 5 स्टार हॉटेलला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. मग अमेरिका कुठे आहे? हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आम्हाला अमेरिका एअर डिफेन्स शील्ड देईल, आमचं प्रोटेक्शन करेल. आणि लक्षात घ्या, आता इराणच्या दृष्टीने 7 टार्गेट्स आहेत. दुबई, सौदी अरेबिया, हे ते भराभर अटॅक्स करतील, कारण त्यांनी अजूनही सुपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल काढलेले दिसत नाहीयेत. आणि त्यांच्याकडे जे ड्रोन्स आहेत ना आशिषजी, हे ड्रोन्स बघा कशा पद्धतीचे आहेत. त्याला काझमॉई नावाचा तो प्रकार आहे, आणि त्याच्यामध्ये असा प्रकार असतो की फार स्वस्त आहे, $150 हा ड्रोन पडतो. पण या ड्रोनची कॅपॅसिटी अशी की ते वॉरशिपला पण डॅमेज करू शकतात. आणि त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी अमेरिकेला F-35 वापरावं लागतं, अमेरिकेला F-15 वापरावं लागतं. कुठे $150 एक ड्रोन आणि कुठे $1 बिलियन एखादं फायटर प्लेन, आणि त्या ड्रोनमध्ये कॅपॅबिलिटी आहे या सगळ्या गोष्टी विध्वंस करण्याची. त्यामुळे हे अमेरिकेसाठी अनप्रेडिक्टेबल होतं. पण इराणने याची तयारी केली होती, त्यांच्याकडे चेन ऑफ कमांड तयार आहे. जर आयातुल्ला खोमेनी गेले तर सेकंड कोण येईल, जर केले तर थर्ड कोण येईल, अशा प्रकारची 4 स्तरीय रचना ही इराणमध्ये तयार आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की हे खामेनी गेले म्हणजे सगळं संपलं, इराण पूर्णपणे कॅओस होईल आणि तिथं आम्ही पाहिजे तसा शासक आणू शकू, असं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इस्लामिक देशांमध्ये सत्तांतर घडून आणणं सोपं आहे, परंतु तिथं पुन्हा शांतता नांदवणं अतिशय अवघड आहे. अमेरिकेने फोर्सफुली, ताकद लावून, सक्तीने ज्या ज्या इस्लामिक देशांमध्ये सत्तांतर घडून आणलंय, अफगाणिस्तान, इराक, लिबिया, कुठेही शांतता नाहीये, कुठेही स्थैर्य नाहीये. ह्या सगळीकडे कॅओस आहे, प्रचंड अनागोंदी आहे, अराजकता आहे. हाच प्रकार इराणच्या बाबतीत होणार आहे. आणि हे विसरून चालणार नाही अमेरिकेला की या अराजकतेमुळेच इराकमधनं अल कायदा पुढे आली, ह्याच अराजकतेमधनं ISIS पुढे आली. आता इराणमधनं माहिती नाही कोणत्या कोणत्या संघटना पुढे येतील आणि जगाला आणि अमेरिकेला कशा पद्धतीने त्याचा सगळ्यांचा नंतर त्याची किंमत चुकवावी लागेल. पण हे जे वॉरपेअर आहे हे याला हिस्टॉरिकल म्हणता येईल. हे अशा स्वरूपाचा वॉर, हे वॉरच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत आखाताने कधीही पाहिलेलं नाहीये. 1-2 देशांमधलं वॉर, एकाच वेळेला 14 देशांवरती अटॅक्स, अशा प्रकारची घडामोड कधीही आखातामध्ये घडलेली नाही.